तर आता डिलेट दाखवतं आहे सगळं. आणि हे संपूर्ण पूर्ण होण्याकरिता तुमच्यापासून अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही ग्रामपंचायतला नोटीस द्या, तुम्ही गावात दौंडी फिरून द्या की तुम्ही केवायसी केल्याशिवाय तुमचं कारभार चालू राहणार नाही, बंद होऊन जाईल. म्हणजे त्यांची दौंडी झाली तर दुकानदार जवळ ग्राहक पळतच येईल. कारण आता पंचायत कोणी सुरत गेलं, कोणी बॉम्बे गेलं, कोणी शिकायला गेले, त्याच्याकरता लोक यायला तयार नाही. मोबाईलवरून त्यांना आधार कार्ड दाखवलं ते डिनाय करतात. ते काही माझ्या लक्षात आलं मोजणीचं का असं म्हणतात? मोजणीचे सर विकत घेतला बरं बरं मग त्याला गुडच्या टाकला लागतो. तुमचा पण कुठे एक परमनंट स्वरूप बॅनर पाहिजे, टोल फ्री नंबर पाहिजे, ते लोकांनी आलं पाहिजे, लोकांनी पण वेळ दिला पाहिजे. लोक असे एसीला भेटलं पाहिजे की हा ठीक आहे, जोपर्यंत माझं नुकसान 5 रुपयाचं जरी झालं मी 5 चक्रा मारेन, पण मी 5 रुपये नुकसान होऊ देणार नाही. तर ती खरी गंभीरता, तो खरा धाडसी निर्णय, तो खरा धीटपणा. नाही तर काय म्हणलं नुकसान 5 रुपयाचं ना, नाही घे 15ची बॉटल आहे, चल घेऊन 20 रुपये येऊन टाक, संपून टाक. कुठे ग्राहक म्हणजे तक्रार करतो? आज 15 मार्च 2025 रोजी जागतिक ग्रहानिमित्त तहसील कार्यालयामध्ये तालुकास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी ग्राहक हित आणि चळवळ यामध्ये काम करणारे पदाधिकारी आणि ग्रामस्थ आणि ग्राहक हे उपस्थित होते. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019च्या तरतुदी आणि त्या अनुषंगाने ग्राहकांचे अधिकार, त्यासोबत त्यांचे जे काही हक्क आहेत, तक्रार निवारण्याचा, निवड करण्याचा, सुरक्षिततेचा, ग्राहक जागृतीचा, माहिती घेण्याचा, त्याची बाजू ऐकून घेण्याचा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांपैकी काही ग्राहकांनी त्याच्या तक्रारी, विशेषतः जमीन मोजणी प्रकरणं, अन्नधान्य पुरवठा, बी बियाणं या संदर्भात त्यांनी ज्या काही तक्रारी मांडल्यात हे ऐकून घेण्यात आलं आणि याच्यामध्ये एक कालबद्ध कार्यक्रम ठरवून तक्रारीचा निपटारा करण्याचं धोरण किंवा भूमिका शासनाकडून जाहीर करण्यात आली. आज 15 मार्च 2025 रोजी जागतिक ग्रहानिमित्त तहसील कार्यालयामध्ये तालुकास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी ग्राहक हित आणि चळवळ यामध्ये काम करणारे पदाधिकारी आणि ग्रामस्थ आणि ग्राहक हे उपस्थित होते. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019च्या तरतुदी आणि त्या अनुषंगाने ग्राहकांचे अधिकार, त्यासोबत त्यांचे जे काही हक्क आहेत, तक्रार निवारण्याचा, निवड करण्याचा, सुरक्षिततेचा, ग्राहक जागृतीचा, माहिती घेण्याचा, त्याची बाजू ऐकून घेण्याचा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांपैकी काही ग्राहकांनी त्याच्या तक्रारी, विशेषतः जमीन मोजणी प्रकरणं, अन्नधान्य पुरवठा, बी बियाणं या संदर्भात त्यांनी ज्या काही तक्रारी मांडल्यात हे ऐकून घेण्यात आलं आणि याच्यामध्ये एक कालबद्ध कार्यक्रम ठरवून तक्रारीचा निपटारा करण्याचं धोरण किंवा भूमिका शासनाकडून जाहीर करण्यात आली.